की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलंय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासून तर 22.5 पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू. दीपक बातुसे सर, लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय असेल? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष केले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. अभय देशपांडे मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार कधी होईल आणि विधानसभा अध्यक्षांची निवड तुम्ही मुंबईच्याच अधिवेशनात करा? विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू. कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते. अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं. त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी. 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार. अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली. सोनू श्रीवास्तव विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू. सोनू श्रीवास्तव देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता. इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था. 2009 में भी करीब 9 दिन का डिले था. तो कई बार हम लोगों को ये समझ लेना पड़ेगा कि कोएलिशन की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करने पड़ते हैं. एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय एक ही पार्टी को करना है. कोएलिशन की गवर्नमेंट में बहुत बड़े पैमाने पर कंसल्टेशन करना पड़ता है. वो कंसल्टेशन हमने किया है. करीब करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किए हैं. वो कितने अभी हम नहीं बताएंगे, वो पार्टियां बताएंगी, इसलिए मुझे पूछो मत. और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है. कुछ थोड़ा बचा है उसमें, वो भी कर लेंगे. तो मुझे लगता है कि अब हमारे सामने जो प्रश्न थे वो प्रश्न धीरे धीरे समाप्त हो गए. प्रवीण राऊत सीएम साहेब, मागील महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते. त्या तिन्ही पक्षाकडे जे विभाग होते तेच विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार? थोडे बहुत बदल होऊ शकतात. फार बदल होतील असं नाही आहे. थोडे बहुत बदल होतील. धर्मेंद्र जोरे 1 मिनिट. नमस्कार सर. पूर्वीच्या 2014 आणि 1900 वेळी आपलं जे ट्रेनिंग आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी जमलं जातं. यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही कायद्याची हमी दिली होती. आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला सांगितलं उद्यापासून आम्हाला काहीतरी
काही गोष्टी आहेत डोक्यात, पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण